नमस्कार. समर्थ ज्योतिषमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला वास्तु योगाबद्दल काही माहिती देणार आहे. तर प्रत्येकाच्या जीवनात प्रत्येकाला वाटत असतं की मला एक चांगलं घर मिळावं, मला एक चांगली वास्तू मिळावी, मला एक चांगला फ्लॅट मिळावा, अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. तर ती अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपल्याला ज्योतिषीय माध्यमातून कोणत्या पद्धतीने गेलं पाहिजे. तर ज्योतिष बघत असताना, पत्रिका पाहत असताना तुमच्या पत्रिकेमध्ये आत्ताची चालू स्थितीला तुम्हाला गुरुबल कसं आहे, त्यानंतर तुमच्या पत्रिकेमध्ये चौथं स्थान म्हणजे चतुर्थ स्थानाला जास्त महत्व आहे. त्यानंतर मंगळ, चतुर्थ स्थान, चंद्र, शुक्र आणि मंगळ या गोष्टी तुम्हाला चांगली वास्तू देण्यास मदत करतील. तर तुम्हाला फ्लॅट घ्यायचा असेल तर तुम्ही चतुर्थ स्थान जरूर बघा. आणि जर तुम्हाला जमीन घेऊन, प्लॉट घेऊन त्याच्यावरती तुम्हाला वास्तू बांधायची असेल तर तुम्हाला षष्ठ स्थान पण बघणं गरजेचं आहे, चतुर्थ स्थान पण बघणं गरजेचं आहे. धरणी गर्भ संभूतम विद्युत कांती समप्रभम कुमारम शक्त्यस्तंच मंगल प्रणमाम्यहम. मंगळ ग्रह हा बघणं गरजेचं आहे. मंगळ हा भूमीचा कारक आहे. भूमी आपल्याला कशी पाहिजे, कशी मिळणार आहे ते आपल्याला मंगळ सांगणार आहे. तर आपल्या पत्रिकेमधला मंगळ चांगल्या पद्धतीनं बघणं गरजेचं आहे. बऱ्याच अफवा मंगळ असणं, मंगळ नसणं असं काही नाही. प्रत्येकाच्या जीवनामध्ये, प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये मंगळ हा काम करत असतो. फक्त तो कोणत्या राशीत आहे, कोणत्या स्थानात आहे, कोणत्या नक्षत्रात आहे, त्यावरती कुठल्या शुभग्रहांच्या दृष्ट्या आहेत, अशुभ ग्रहांच्या दृष्ट्या आहेत, त्या पद्धतीने मंगळ काम करत असतो. पण प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये मंगळ काही ना काहीतरी शुभ, अशुभ, मध्यम प्रतीची फळं देत असतो. त्यानंतर तुम्हाला बघायचं आहे चंद्र. आपल्याला आता पत्रिकेमध्ये चंद्र कसा आहे, जर तो चंद्र दूषित असेल, जर तो चंद्र 12व्या स्थानामध्ये असेल, जर तो चंद्र अशुभ राशीमध्ये असेल, जर तो चंद्र शत्रूच्या राशीत असेल, अशुभ नक्षत्रात असेल, तर तुम्हाला घर बांधताना काय काय छोट्या छोट्या अडचणी निर्माण होणार आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे शुक्र हा थोडासा लक्झरियस, अतिशय चांगल्या पद्धतीने देतो. आपलं घर कसं स्वच्छ, सुंदर, आकर्षक असावं हे तुम्हाला शुक्र सांगणार आहे. त्यासाठी तुम्हाला 3 ग्रह उपयुक्त बघणं गरजेचे आहे. एक शुक्र, एक चंद्र आणि मंगळ हे 3 ग्रह बघणं गरजेचे आहेत. आता आध्यात्मिक एखाद्या घरामध्ये गेला तुम्ही की आध्यात्मिक वास येतो, आध्यात्मिक चांगल्या पद्धतीने ऊर्जा राहते, आध्यात्मिक ऊर्जा पाहिजे असते, तर तिथं गुरुचं काम करतो. आपल्या राशीला गुरुबल असेल तर गुरु आपल्याला 100% फळ देणारच आहे. आणि गुरुबल पण बघणं गरजेचं आहे. आपल्याला गोचरीने आपल्या स्वतःच्या राशीला कितवा गुरु आहे हे जर आपल्याला समजलं आणि वास्तुयोग जर आपल्या पत्रिकेमध्ये त्याच वेळेला आला असेल तर 100% तुम्हाला वास्तू मिळताना, घर बांधताना कोणतीही अडचण येणार नाही. आणि मी प्रामुख्याने सांगेन, जर तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये गुरु राहू, शनी राहू, चंद्र राहू, मंगळ राहू जर अशी काही दोष असतील तर कृपया हे दोष आपल्याला पहिल्यांदा त्याच्यावरती रेमेडीज करायच्या, त्याच्यावरती उपाय करायचे. अन्यथा वास्तू बांधत असताना अनेक अडचणी निर्माण करते. एखादा चांगला इंजिनियर जरी तुम्ही बघितला तरी अर्ध्यातून घर सोडेल किंवा अचानक तुम्हाला त्या घरामध्ये पैसे कमी पडतील. सगळं म्हणजे कोणती ना कोणती तरी अडचण तुम्हाला ती वास्तू बांधताना येणार आहे. त्यामुळे आधी चतुर्थ स्थान पक्क करून घ्यायचं, चतुर्थेश ऍक्टिव्ह करून घ्यायचा आणि घर बांधायचं. राहू हा विलंब लावतो, त्यानंतर वास्तूमध्ये अनेक अडचणी निर्माण करतो, दूषित जागा पदरात पाडतो. त्यामुळे लक्षात ठेवा, चतुर्थ स्थानामध्ये कोणता ग्रह आहे आणि तुमचा चतुर्थेश कोणत्या ग्रहाबरोबर आहे, किंवा काही चांगलं काम करतोय किंवा चांगल्या राशीत आहे, शुभ राशीत आहे, उच्च आहे, श्रेष्ठ आहे, किंवा अशुभ राशीत आहे, किंवा राहू युक्त आहे, अशा काही जर गोष्टी असतील तर तुम्हाला चतुर्थ स्थानामध्ये अडचणी येणार आहेत. त्यानंतर चतुर्थ स्थान ऍक्टिव्ह करायचंच आहे. त्याबरोबर तुमची त्या वास्तूबद्दलची भावना सकारात्मक असणं गरजेचं आहे. माझं घर चांगलं होणार आणि मला त्या घरामध्ये चांगली फळं मिळणार, ही पहिल्यापासून आपली भावना जर आपण ठेवली, इच्छाशक्ती ठेवली
तर ती वास्तू 100% चांगली होते. आणि त्याचबरोबर तुम्हाला स्वामी समर्थ केंद्रामध्ये जायचं. प्रत्येक मंगळवारी स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये मंगळवारी किंवा गुरुवारी जायचं आहे. स्वामींना प्रार्थना करायची आहे की मी जी जागा बघितली आहे किंवा त्या जागेमध्ये माझं वास्तूचं काम चालू आहे ते यशस्वी आणि चांगल्या पद्धतीने स्वामी तुम्ही करून घ्या अशी स्वामींना विनंती करा. 100% तुमचं काम झाल्याशिवाय राहणार नाही. आणि वास्तुयोगासाठी जर तुम्हाला अजून काही सल्ले पाहिजे असतील, पत्रिका डीप मध्ये तुम्हाला वास्तूसाठी पाहायची असेल तर समर्थ ज्योतिष विश्व विटा अवश्य भेट द्या. माझा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये आहे. नंबर घ्या, 100% अपॉइंटमेंट घ्या, माझी वेळ घ्या. तुम्हाला वास्तूबद्दलचे सखोल मार्गदर्शन मी तुम्हाला देईन. त्यानंतर एक चांगला वास्तुशास्त्र बघून, वास्तुशास्त्र एखाद्या व्यक्तीचं चांगलं झालंय आणि रिझल्ट चांगले अशा व्यक्तींकडून तुम्ही ती वास्तू रचना व्यवस्थित करून घ्या. आपले जे प्लॅन्स असतील ते 4 वेळा 10 वेळा चेक करा आणि मग तुम्ही वास्तू उभारा. जीवनामध्ये घर अनेक होतील, पण आपल्याला पाहिजे अशी वास्तू, एनर्जेटिक वास्तू आपल्याला पाहिजे असेल तर ज्योतिषशास्त्र प्लस वास्तुशास्त्र प्लस अत्यंत चांगल्या इंजिनियरकडून तो प्लॅन करणं गरजेचं आहे. तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याची फळं मिळतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जर कोणी आपला चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांना शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.